या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट 2 पाहत आहोत आणि त्याचा पार्ट 5. पार्ट 4 पर्यंत आपण या अगोदरचे 14 क्वेश्चन जे आहेत ते कंप्लीट केले आहेत. या पार्ट 5 मध्ये प्रॉब्लेम सेट मधील राहिलेले प्रश्न आपण इथं कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये 15 नंबर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्याला इथं दिलेला आहे, 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. तर आपण सुरुवात करू. In a trapezium ABCD, segment AB parallel to segment DC, segment BD perpendicular to segment AD, segment AC perpendicular to segment BC, AD equal to 15, BC equal to 15, AB is equal to 25, then find area of quadrilateral ABCD. तर या ठिकाणी आपल्याला हा जो क्वाड्रिलेटरल दिला आहे ABCD हा ट्रॅपेझम दिला आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट साइड्स च्या 2 पेयर पैकी एक पेयर पॅरलल आहे. मग ती कोणती पेयर पॅरलल आहे, तर AB इज पॅरलल टू DC आपल्याला सांगितलेलं आहे. आणि DC ही जर AB ला पॅरलल आहे तर नॉन पॅरलल साइड्स AD आणि BC या कॉन्ग्रंट आहेत, त्यांची लेंथ 15 दिली आहे. AB ची लेंथ आपल्याला 25 दिली आहे. नॉन पॅरलल साइड AD ही डायगोनल BD ला परपेंडिक्युलर आहे आणि AC हा डायगोनल BC या साइडला परपेंडिक्युलर आहे. यावरून आपल्याला क्वाड्रिलेटरल ABCD चा एरिया काढायचा आहे. तर या ठिकाणी ट्रॅपेझमच्या एरियाचा फॉर्म्युला जर आठवत असेल तर एरिया ऑफ ट्रॅपेझम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स मल्टिप्लाय हाईट, हा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. मग त्या फॉर्म्युल्यात नुसार जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर इथं पॅरलल ज्या साइड आहे AB आणि DC या दोन्हींची लेंथ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण इथं जे परपेंडिक्युलर टाकला D, याची पण लेंथ म्हणजे ही या क्वाड्रिलेटरची हाईट होईल. तर याची लेंथ आपल्याला फाइंड करावी लागेल आणि त्यानंतर मग आपण एरिया काढू शकू. तर आपण इथं जी कन्स्ट्रक्शन केली आहे DE परपेंडिक्युलर टू AB आणि CA परपेंडिक्युलर टू AB घेतलेत, ते आपण या ठिकाणी लिहून काढूया. पहा, कन्स्ट्रक्शन मध्ये आहे ड्रा सेगमेंट D, सेगमेंट DE perpendicular to AB and CF perpendicular to side AB. ही आपली कन्स्ट्रक्शन आहे. आता या ठिकाणी आपण सुरुवात करू प्रूफला. आणि इथं इन ट्रायंगल ADB पासून आपण सुरुवात करूया. ADB हा जो ट्रायंगल आहे ADB, या ट्रायंगल मध्ये D हा 90 डिग्रीचा अँगल आहे, AB हा हायपोटेनियस आहे आणि साइड्स फॉर्मिंग राईट अँगल एक दिलेली आहे. तर आपल्याला यावरून BD ही साइड फाइंड करायची आहे. आणि म्हणून या इन ट्रायंगल ADB अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore, by the Pythagoras theorem आणि Pythagoras theorem नुसार मग या ठिकाणी BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला साइड्स फॉर्मिंग राईट अँगल तयार करणाऱ्या साइड पैकी एक साइड काढायची असते, तेव्हा आपण हायपोटेनियस स्क्वेअर राईट हँडला घेत असतो. इथं आपल्याला BD फाइंड करायचे, म्हणून BD स्क्वेअर प्लस AD जे आहे इथं 15 स्क्वेअर इज इक्वल टू AB म्हणजेच 25 चा स्क्वेअर. आणि मग काय होईल, BD स्क्वेअर प्लस 225 इक्वल टू 625. 15 चा स्क्वेअर केला 225 आणि 25 चा स्क्वेअर 625. तर BD स्क्वेअर इज इक्वल टू
या दोन्हींची सबट्रॅक्शन 625 मधून 225 मायनस केले तर BD स्क्वेअर इज इक्वल टू 400 आणि आपण स्क्वेअर रूट काढलं तर BD इज इक्वल टू 20. तर BD ची लेंथ जी आहे 20 निघेल आणि BD जसे आता इथं 20 निघाली त्याच पद्धतीनं ट्रायंगल ACB हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनियस 25 आणि साइड्स फॉर्मिंग राईट अँगल 15 आहे आणि त्यामुळे AC ही जी आहे ही सुद्धा 20 होईल. म्हणून सिमिलरली आता तिला काढायची आपल्याला आवश्यकता नाही, आपण नुसतं लिहून काढूया. सिमिलरली AC इक्वल टू ऑल्सो 20 आणि त्यानंतर आता ट्रायंगल जो आहे ADB जो आता आपण ज्यामध्ये पायथागोरस थेरम यूज केला आहे त्याच ट्रायंगलचा आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. इथं पुढची स्टेप लिहितोय म्हणून थोडा आपण कलर चेंज करून घेऊ, तुमच्या लक्षात येईल. एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ADB हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ साइड फॉर्मिंग राईट अँगल्स. म्हणजे काय की राईट अँगल ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू ज्या दोन साइडमुळे राईट अँगल तयार झाला त्यांच्या प्रोडक्टच्या हाफ. मग साइड फॉर्मिंग राईट अँगल कोणते आहेत तर AD मल्टिप्लाय BD. यामध्ये आता व्हॅल्यू ठेवू 1/2 मल्टिप्लाय AD म्हणजे 15 BD म्हणजे 20. 2 ने 20 ला डिवाइड केलं तर 10. 10 मल्टिप्लाय 15 म्हणजे 150 स्क्वेअर सेंटीमीटर. हा त्या ट्रायंगलचा एरिया निघालेला आहे. तर या ठिकाणी काय या ट्रायंगलचा परत एकदा आपण एरिया काढणार आहोत लगेच. कशामुळे कारण इथं ट्रायंगल ADB मध्ये AB हा जर आपण बेस घेतला तर AD ही त्याची काय होईल हाईट होईल आणि म्हणून 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा जो जनरल फॉर्म्युला आहे एरिया फाइंड करण्याचा त्यावरून पुन्हा एकदा आपण एरिया फाइंड करू. एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू 1/2 इंटू बेस म्हणजे AB इंटू हाईट म्हणजे D. आणि यामुळे काय होईल आपल्याला जी हाईट आहे क्वाड्रिलॅटरलची आणि ट्रायंगलची दोन्हीची कॉमन हाईट आहे त्याची लेंथ आपल्याला फाइंड करता येईल. तर इथं याचा जो एरिया आता निघाला 150 इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय AB ची जी लेंथ आहे 25 मल्टिप्लाय D. 2 न आपण 150 ला मल्टिप्लाय केलं तर 300 इक्वल टू 25 मल्टिप्लाय D. D ची लेंथ काढण्यासाठी 25 ना 300 ला डिवाइड करूया म्हणजे D इज इक्वल टू 300 डिवाइडेड बाय 25. 25 ना 300 ला जर डिवाइड केलं तर 25 1 जा 25. 30 मधून 25 मायनस केले 5 उरले तर 5 वर 0 ठेवले 50. 25 2 जा 50 म्हणजे 12. आता D ची लेंथ 12 जशी निघाली तशीच आता या CF ची लेंथ सुद्धा 12 निघेल. म्हणून आपण इथं दाखवू शकतो therefore D is equal to CF equal to 12. त्यानंतर आता आपल्याला DC फाइंड करायची आहे पण DC फाइंड करण्या अगोदर आपल्याला EF फाइंड करणं गरजेचं आहे. कारण काय होईल इथं क्वाड्रिलॅटरल जो तयार झालाय DEFC हा पॅरलेलोग्राम होईल किंवा याला आपण रेक्टँगल सुद्धा दाखवू शकतो आणि रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय आहेत पॅरलल असतात आणि इक्वल पण असतात कॉन्ग्रुएंट असतात आणि म्हणून EF ची जी लेंथ आहे तीच DC ची लेंथ होईल. मग त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे EF फाइंड करण्या अगोदर AE फाइंड करावं लागेल म्हणजेच ट्रायंगल AED मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. म्हणून आपण ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल AED अँगल
E is equal to 90 degree. Therefore, by the Pythagoras theorem, आणि पायथागोरस थेरम नुसार या ठिकाणी काय होईल, तो आपल्याला AE ही जी साइड आहे, AE हा सेगमेंट आहे, तो आपल्याला फाइंड करता येईल. पहा, AE स्क्वेअर इथे लिहू आपण. AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर इज इक्वल टू ED स्क्वेअर. मग AE स्क्वेअरची लेंथ आपल्याला काढायची आहे, प्लस DE आपल्याला आत्ताच आपण DE ची लेंथ काढली होती, तर DE ची लेंथ आहे 12 म्हणजे 12 स्क्वेअर, आणि या ठिकाणी आपल्याला AD जो दिलाय 15 स्क्वेअर. तर AE स्क्वेअर इज इक्वल टू, किंवा अगोदर यांचा स्क्वेअर करूया, 144 इज इक्वल टू 225, आणि मग आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. AE स्क्वेअर इज इक्वल टू 225 मायनस 144. तर AE स्क्वेअर इक्वल टू 225 मधून 144 मायनस केले तर 5 मायनस 4 म्हणजे 1, 12 मायनस 4 म्हणजे 8, 81. मग AE इज इक्वल टू, म्हणजे AE स्क्वेअर इज इक्वल टू 81 आहे, तर AE इज इक्वल टू 9. 9 म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट आपण घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने आता काय होईल, आपल्याला AE इज इक्वल टू BF इक्वल टू 9. BF सुद्धा 9च मिळेल. आणि मग आता इथं बिटवीनियस प्रॉपर्टी आपण यूज करून AB ची EF ची लेंथ अगोदर फाइंड करू शकतो. तर कलर चेंज करू म्हणजे तुम्हाला लक्षात राहील स्टेप. तो या ठिकाणी पहा, बिटवीनियस प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. AE प्लस EF प्लस BF इज इक्वल टू AB. आणि AE आता आपण जी काढली आहे 9 प्लस EF प्लस पुन्हा 9 इक्वल टू 25, आणि EF प्लस 18, मग दोन्हींची ॲडिशन केली आपण, इक्वल टू 25, आणि EF इक्वल टू 25 मायनस 18. 25 मधून 18 आपण मायनस केले तर 7. आता EF हा 7 सेंटीमीटर सेगमेंट आहे, तर मग काय होईल, इथं पहा, DC पॅरलल टू AB and DE पॅरलल टू CF, कारण दोन्ही परपेंडिक्युलर आहे. DE हा पॅरलल आहे CF ला, आणि मग त्यामुळे क्वाड्रिलॅटरल DEFC इज अ रेक्टँगल. हा काय होईल, रेक्टँगल होईल, आणि रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रंट असतात, म्हणून देअरफॉर DC इक्वल टू EF इक्वल टू 7. आणि त्यानंतर आता आपल्याला या क्वाड्रॅटरल ABCD चा एरिया फाइंड करायचा आहे फॉर्म्युल्यानुसार. तर पॅरलल साइड्समध्ये ही 7 आहे, हे 25, आणि DE ची जी लेंथ आहे, DE म्हणजे हाईट जे आहे 12 आहे. तर या ठिकाणी पहा, एरिया ऑफ क्वाड्रॅटरल ABCD इज इक्वल टू इथं आपण फॉर्म्युला घेऊया.
area of quadrilateral ABCD equal to 1/2 into sum of lengths of parallel sides म्हणजे AB plus DC multiply height म्हणजे DE. तर यामध्ये व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. 1/2 मल्टिप्लाय AB ची लेंथ 25 प्लस DC आपण आताच काढली आहे, DC इज इक्वल टू 7 आणि मल्टिप्लाय हाईट जी आहे 12. तर 2 न आपण 12 ला डिवाइड करूया. 6 25 प्लस 7 म्हणजे 32 मल्टिप्लाय 6 ने 32 ला मल्टिप्लाय करूया. 6 2 जा 12 1 कॅरी 6 3 जा 18 प्लस 1 19 192 स्क्वेअर सेंटीमीटर हा आहे क्वाड्रिलॅटरल ABCD चा एरिया. तर या पद्धतीने आपण हा जो दिलेला प्रश्न आहे इथं सॉल्व केलेला आहे. यानंतरचा क्वेश्चन हा देखील सुद्धा एवढाच महत्त्वाचा आहे. तर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 16. हा देखील परीक्षेला 2-3 वेळेस आलेला आहे, 3-4 वेळेस जवळपास आलेला आहे आणि परत येऊ शकतो. म्हणून या प्रश्नांची चांगली प्रॅक्टिस करा. इन फिगर अ ट्रायंगल PQR इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. Point S is on segment QR such that QS is equal to 1/3 of QR. Then prove that 9PS square is equal to 7PQ square. तर आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल जो दिलेला आहे PQR हा इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितला आहे, म्हणजे त्याच्या तिन्ही साइडची लेंथ इक्वल आहे. PQ is equal to QR is equal to PR. त्यानंतर S हा पॉइंट QR या साइडवर अशा प्रकारे दिला आहे की QS हा सेगमेंट QR म्हणजे ट्रायंगलच्या साइडच्या 1/3 होईल. म्हणजे ट्रायंगलची साइड जर 12 असेल तर QS हा त्याच्या 1/3 म्हणजे 4 व्हायला पाहिजे. आणि यावरून हे इक्वेशन आपल्याला दाखवायचं आहे. तर या ठिकाणी सोपी एकदम ट्रिक सांगतो. हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी फक्त काय करायचं आहे, ट्रायंगल PTS जो आहे यामध्ये पायथागोरस थेरम जर आपण अप्लाय केला म्हणजे PT ची लेंथ आपण काढली आणि ST ची लेंथ काढली आणि मग पायथागोरस थेरम अप्लाय जर केला तर हे इक्वेशन आपल्याला मिळून जातं. ही त्याची अतिशय सोपी ट्रिक आहे. तर आपण सुरुवात करू. या ठिकाणी पहा ट्रायंगल इथे पहा ट्रायंगल PQR is an equilateral triangle and QS equal to 1/3 of QR. हे गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला. आणि QS ची जी लेंथ आहे ही QR च्या कशी आहे 1/3 आहे. तर याला आपण इक्वेशन नंबर 1 करूया. मग काय होईल, त्यानंतर आता इथं हा जो परपेंडिक्युलर PT हा परपेंडिक्युलर आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरू. ड्रॉ सेगमेंट PT perpendicular to side QR between S point Q between S between T between R. ठीक. त्यानंतर मग काय होईल, इन ट्रायंगल PTQ हा जो ट्रायंगल आहे यामध्ये अँगल T इज इक्वल टू 90 डिग्री. कंस्ट्रक्शन आणि त्यानंतर अँगल Q इक्वल टू 60 डिग्री. अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, अँगल ऑफ equilateral
ट्रायंगल, आणि मग त्यामुळं काय होईल, देअर फोर अँगल हा QPT जो अँगल आहे, अँगल QPT equal to 30 degree because the remaining angle कारण या ठिकाणी पहा ट्रायंगलचा एक अँगल जर 90 डिग्रीचा आहे आणि दुसरा 60चा आहे, तर 90 + 60 म्हणजे 150 यांची दोन्हींची सम होईल आणि त्याला आपण 180 ट्रायंगलच्या 3 अँगलच्या सम मधून मायनस केलं म्हणजे हा रिमेनिंग अँगल 30चा आहे. म्हणजेच या ठिकाणी काय निघालं, ट्रायंगल PTQ हा जो आहे इज an 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल, आणि हा जर 30 60 90 चा ट्रायंगल आहे तर देअरफॉर बाय द 30 60 90 डिग्री थेरम, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम, आणि हा जो थेरम आहे तर हा थेरम काय सांगतो, जर ट्रायंगलच्या एका अँगलचं मेजरमेंट 30, दुसऱ्याचं 60 आणि तिसऱ्याचं 90 असेल तर 30 डिग्रीची जी अपोजिट साइड असते QT, आता पहा अँगल QPT ची अपोजिट साइड ही QT आहे, तर हिची लेंथ ही हायपोटेनियस म्हणजे PQच्या हाफ होईल, आणि म्हणून इथं QT इज इक्वल टू हाफ ऑफ PQ, आणि याला पण साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल, आणि या ठिकाणी PQ ही QR ला इक्वल आहे, आणि म्हणून आपण काय करू शकतो, QT इज इक्वल टू 1/2 इंटू PQच्या जागेवर आपण QR ठेवू शकतो, बिकॉज PQ इज इक्वल टू QR म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल्सच्या साइड आहेत म्हणून, आणि इक्वेशन नंबर 2 इथं देऊ शकतो. मग आता या ठिकाणी आपल्याला QS ची लेंथ ही QRच्या 1/3 आहे आणि QT ची लेंथ ही QRच्या हाफ आहे, यावरून आपण ST फाइंड करू शकतो. तर पहा इथं काय होईल, QS प्लस ST इज इक्वल टू QT, बिटवीन S प्रॉपर्टी आहे, S इज बिटवीन Q अँड T. मग या ठिकाणी आपल्याला कोणता सेगमेंट फाइंड करायचा, ST, तर मग QS ला आपल्याला QT मधून मायनस करावं लागेल, तर ST इज इक्वल टू QT मायनस QS, आणि QT ची आपण व्हॅल्यू जी काढली आता, QS ची व्हॅल्यू 1/3 ऑफ QR आहे. या ठिकाणी इक्वल टू QT ची व्हॅल्यू आपण आताच काढली हाफ ऑफ QR मायनस QS ची व्हॅल्यू जी आहे 1/3 ऑफ QR, आणि मग काय होईल, इथं दोन्ही मध्ये QR आहे म्हणून QR कॉमन, म्हणजेच ब्रॅकेट मध्ये 1/2 मायनस 1/3 QR, आणि मग या दोन्ही फ्रॅक्शन्सची सबट्रॅक्शन आपण इथं करणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. 3 × 1 म्हणजे 3, 2 × 1 म्हणजे 2, 3 मधून 2 मायनस करायचे आणि डिनोमिनेटर मध्ये 2 × 3 म्हणजे 6, म्हणजे पहा असं होईल ते 3 - 2/6 QR म्हणजेच 1/6 QR. परत आपण या QR ला PQ मध्ये कन्वर्ट करू, 1/6 PQ, कारण PQ आणि QR इक्वल आहे. ही निघाली ST या एका साइडची लेंथ, याला इक्वेशन नंबर 3 आपण देऊया. तर या ठिकाणी पहा ह्याच्या व्हॅल्यू आपण ठेवल्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इथं आपण कारण देऊ शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, आणि इथं इक्वेशन 3 आपलं झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काढायची PT. PT जी येतं साइड अपोजिट टू
इथं ट्रायंगल आपण जो घेतला होता आता, डायग्रामला आपण थोडं खाली घेऊ. हां, तर हा जो आहे ट्रायंगल पी टी क्यू हा जो आहे हा 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे. मग पी टी ही जी पी टी साईड आहे 60 डिग्रीच्या अपोजिट आहे आणि म्हणून थेरमनुसार 60 डिग्रीची अपोजिट साईड ही हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. म्हणजे इथं आपण काय करणार, पी टी इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाय पी क्यू आणि मग √3/2 मल्टिप्लाय पी क्यू. याला आपण जशाला तसंच ठेवूया आणि इक्वेशन नंबर 4 देऊया. मग त्यानंतर इन ट्रायंगल आता पी टी एस अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore, by the Pythagoras theorem, मग यामध्ये काय होईल, हायपोटेनियस जो आहे इथं पहा पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर. आणि या ठिकाणी पी टीची जी लेंथ आत्ता निघाली इक्वेशन 4 मध्ये 3 आणि 4 वरनं व्हॅल्यू ठेवणार आहोत. पी टीची लेंथ आहे √3/2 ऑफ पी क्यू आणि एस टीची जी लेंथ आहे एस टीची लेंथ आपण इथं काढलेली आहे. हे पहा इक्वेशन नंबर 3 मध्ये 1/6 पी क्यू. 1/6 पी क्यू आणि इथं √3चा स्क्वेअर म्हणजे 3, 2चा स्क्वेअर 4, पी क्यू स्क्वेअर जशाला तसं प्लस 1चा स्क्वेअर 1, 6चा स्क्वेअर 36 आणि पी क्यू स्क्वेअर हे या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळं आधी 1चा स्क्वेअर 1, मग 6चा 36 आणि पी क्यूचा स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर घेतलाय आपण. इथं पी क्यू स्क्वेअर काय झालेलं आहे, दोन्हींमध्ये कॉमन आहे आणि मग कॉमन आहे तर या ठिकाणी इक्वल टू 3/4 प्लस 1/36 पी क्यू स्क्वेअर. आणि इथं डिनोमिनेटर सेम करायचेत, म्हणजे इथं 36 आणि इथं 4 आहे. दोन फ्रॅक्शन्सचे ॲडिशन करताना डिनोमिनेटर सेम लागत आहे. तर या फ्रॅक्शनला 3/4ला आपण 9 न मल्टिप्लाय करूया. 9 3 जा 27 आणि 9 4 जा 36 प्लस 1/36 आणि पी क्यू स्क्वेअर. मग या ठिकाणी 28/36 पी क्यू स्क्वेअर. तर 28 आणि 36 यांना आपण 7 ने डिवाइड करूया. 7 ने आपल्याला जे इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे तर या ठिकाणी पहा 9p² इज इक्वल टू 7pq स्क्वेअर. 4 ने डिवाइड करावं लागेल आपल्याला. 4 7 जा 28, 4 9 जा 36. म्हणजेच आता या ठिकाणी पहा इक्वेशन जे आपल्याला मिळालेलं आहे PS² इज इक्वल टू 7/9pq स्क्वेअर. आणि मग हे 9 इथं डिवाइड येतं लेफ्टला जाऊन मल्टिप्लाय होतील, म्हणजे 9PS² इज इक्वल टू 7pq स्क्वेअर. जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं ते या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेलं आहे. पहा 9PS² इज इक्वल टू 7pq स्क्वेअर. आणि यानंतर आता दोन अतिशय सोपे प्रश्न आहेत. एवढे आपले घेतले की हा आपला पार्ट कंप्लीट होत आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचे अपोलोनियस थेरमवर दिलेले आहेत. पहा ट्रायंगल
म्हणजे सेगमेंट पी एम इज अ मीडियन ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर. आपल्याला हा ट्रायंगल पी क्यू आर घ्यायला सांगितला आहे. याला आपण नाव देऊ ट्रायंगल पी क्यू आर. आणि पी एम हा काय, पी एम ही मीडियन आहे. पी क्यूची लेंथ जी आहे 40 आणि पी आर इज अ 42. पी एम म्हणजे मीडियन दिले 29 आणि मग यावरून क्यू आर आपल्याला फाइंड करायची आहे. तर मग आपण सुरुवात करू. इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट पी एम इज अ मीडियन. इट इज गिवन आणि म्हणून बाय द अपोलोनियस थेरम, by the Apollonius theorem, अपोलोनियस थेरम हा अतिशय महत्त्वाचा थेरम आहे ज्यावर भरपूर उदाहरणं आपल्याला या म्हणजे चॅप्टरमध्ये दिलेली आहेत आणि प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा दिलेले आहेत. तर त्या थेरमनुसार एक इक्वेशन फॉर्म होतं आणि ते इक्वेशन कसं फॉर्म होतं तर या ठिकाणी पी एम ही मीडियन आहे. तर मीडियनच्या लेफ्टला जी ट्रायंगलची साईड आहे पी क्यू आणि राईटला जी आहे पी आर, या दोघांच्या स्क्वेअरची सम आपल्याला अगोदर लिहावं लागते. म्हणजे इथं काय करावं लागतं, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 आणि जी आता मीडियन आहे तिच्या स्क्वेअरची ट्वाइस म्हणजे 2 पी एम स्क्वेअर प्लस 2. आता मीडियनमुळं या बेसचे जे दोन पार्ट झाले हे इक्वल पार्ट आहे, त्यामुळे दोन्हीपैकी एकाचा स्क्वेअर आणि त्याची ट्वाइस म्हणजे 2qm स्क्वेअर. तर या ठिकाणी लक्षात ठेवा कसा फॉर्म्युला लिहायचा आहे. तर मीडियन ज्या दोन साईडच्या बिटवीन आहे त्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम अगोदर लिहायची आहे इक्वल टू मीडियनच्या स्क्वेअरची ट्वाइस प्लस मीडियनमुळे जे दोन सेगमेंट तयार झाले त्यापैकी एकाच्या स्क्वेअरची ट्वाइस. आणि यामध्ये आता व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे. पी क्यू आपल्याला 40 दिली म्हणून 40 स्क्वेअर प्लस पी आर आपल्याला 42 दिली आहे, पी एम 29 दिले. पी एम म्हणजे इथं आपण 2 इन द ब्रॅकेट 29 स्क्वेअर प्लस 2qm स्क्वेअर. आपल्याला qm काढायचं आणि त्यावरून क्यू आर काढायचे. तर 40चा स्क्वेअर करताना 4चा स्क्वेअर 16 आणि त्यावर 2 0 प्लस 42चा स्क्वेअर करताना सोपी ट्रिक सांगतो बघा. अगोदर 4चा स्क्वेअर करा 16, मग 2चा स्क्वेअर करा 4, पण 4 नका लिहू इथे तर 0 4 लिहा, 2 डिजिटमध्ये लिहा त्याला. आणि मग या दोघांचा गुणाकार करा 4 × 2 म्हणजे 8 आणि त्याची दुप्पट करा ट्वाइस मग 16. आणि इथं आपण ॲडिशन करूया. तर युनिट प्लेस सोडून ही जो आलेला गुणाकार आहे तो इथे लिहायचा आहे एकक स्थानचा अंक सोडून. तर मग इथं 1764 इक्वल टू 2 इन द ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ 29 इज 841 आणि प्लस 2qm स्क्वेअर. मग या दोन्हींच्या पण ॲडिशन करूया. तर 4 6 13 ला 3 1 कॅरी म्हणजे 3364 आणि 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर 2 4 जा 8 आणि 2 8 जा 16. तर या ठिकाणी 1682 प्लस 2 इन द ब्रॅकेट qm स्क्वेअर. मग आता 3364 मधून 1682 मायनस करायचे इक्वल टू 2qm स्क्वेअर. आणि मग याला मायनस करायचं तर पहा या ठिकाणी 1682 इथं 2 16 मधून 8 मायनस केले 8, 12 मधून 6 मायनस केले 6 आणि 2 मधून 1 मायनस केलं तर 1. 1682 इज इक्वल टू 2qm स्क्वेअर. तर या ठिकाणी आता 1682
682 divided by 2 is equal to QM square. 2 न डिवाइड करूया याला. 2 न जर या नंबरला डिवाइड केलं तर इथं पहा 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 841. म्हणजे इथं आपल्याला QM square is equal to 841. हा जो स्क्वेअर आहे तर 29 चा स्क्वेअर आहे म्हणून QM is equal to 29 आणि त्यावरून आपल्याला QR फाइंड करता येईल. तर QR is equal to 2 multiply QM म्हणजेच 2 multiply 29 is equal to 58. तर या पद्धतीनं ही साइड QR झाली आणि असाच अपोलनियस थेरमवर लास्ट क्वेश्चन एक दिलेला आहे तोही लगेच आपण घेऊन टाकूया. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 18 म्हणजे आपला पायथागोरसचा प्रॉब्लेम सेट कंप्लीट होतो. या ठिकाणी पहा सेगमेंट AM इज मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. ABC हा आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे आणि पुन्हा मीडियन सांगितली आहे. AM इज अ मीडियन. AB इज इक्वल टू 22. AB ची लेंथ आपल्याला 22 दिली आहे. AC 34 आणि BC 24. BC जे आहे बेस 24 दिले आहे आणि AM फाइंड करायची आहे. तर ही 24 आहे म्हणल्यावर BM 12 आणि MC 12 व्हायला पाहिजे. या ठिकाणी पहा सुरुवात करू. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC segment AM is a median it is given. हे आपल्याला गिवन मध्ये सांगितलं आहे आणि सेगमेंट AM ही जर मीडियन आहे तर देअरफॉर बाय द अपोलनियस थेरम बाय द अपोलोनियस थेरम आणि यानुसार परत आत्ताचा जो फॉर्म्युला आहे की मीडियन ज्या दोन साइडच्या बिटवीन आहे त्यांच्या स्क्वेअरचे सम म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू मीडियनच्या स्क्वेअरची ट्वाइस म्हणजे 2AM स्क्वेअर आणि प्लस 2BM स्क्वेअर. मग या ठिकाणी AB ची लेंथ दिली आहे 22 चा स्क्वेअर प्लस AC म्हणजे 34 आहे 34 चा स्क्वेअर इक्वल टू 2AM. AM आपल्याला फाइंड करायची आहे तर 2AM स्क्वेअर जशाला तसं प्लस 2BM. तर BM ला आपण हाफ ऑफ BC असं लिहू शकतो 1/2 BC कारण M इज द मिड पॉइंट दिलेला आहे आणि ब्रॅकेट स्क्वेअर. तर 22 चा स्क्वेअर आपण केला 484. 34 चा स्क्वेअर आताच्या ट्रिकनुसार करा. 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा 16. मग 3 × 4 12 आणि त्याची ट्वाइस 24. दोन्हींची ॲडिशन करा 1156 is equal to 2AM square plus 2 1/2. BC ची लेंथ आपल्याला दिली आहे 24 तर 2 न त्याला डिवाइड करू म्हणजे 12 आणि मग इथं या दोन्हींची ॲडिशन करायची आहे 484 आणि या दोन्ही संख्यांची तो 0 13 + 1 14 1 कॅरी 6 1640 is equal to 2AM square plus आता या ठिकाणी 2 मल्टिप्लाय 12 चा स्क्वेअर म्हणजे 144 इथं 144 आणि 144 ने या 2 ला मल्टिप्लाय करणार आहोत. 1640 इक्वल टू 2AM square plus 2 into
144 म्हणजे 288 आणि याला मायनस करायचं आहे याच्यातून, मग 288ला मायनस करायचं आहे लेफ्टला घेऊन, म्हणजे 1640 मायनस 288 इज इक्वल टू 2am स्क्वेअर. आणि मग मायनस केलं तर 10 मायनस 8 म्हणजे 2, 13 मायनस 8 म्हणजे 5, 5 मायनस 2 म्हणजे 3 आणि हे 1352 इज इक्वल टू 2am स्क्वेअर. आणि मग याला आपल्याला 2 ने डिवाइड करायचं, लक्षात घ्या. 1352 डिवायडेड बाय 2, 2 ने डिवाइड केलं तर 2 6 जा 13, 2 6 जा 12 आणि 1 उरला तर मग 15 झाले, मग 2 7 जा 14 आणि 2 6 जा 12. तर या ठिकाणी पहा 2 ने डिवाइड केलं याला आपण, am square is equal to 1352 divided by 2. Now am square is equal to 676. 676 is the square of 26. Therefore am is equal to 26, taking square root of the both sides. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट पूर्णरित्या कव्हर केलेला आहे. आतापर्यंत आपण जवळपास 4 चॅप्टरचे प्रॉब्लेम सेट या ठिकाणी कव्हर झालेले आहेत आणि बाकीचे लवकरच होतील. सातत्यानं याचा चांगला अभ्यास करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि मित्रांना शेअर करा.